सो मला असं वाटतं हा सुद्धा एक योग आहे की नवीन वर्षात आपली मित्रमंडळी भेटत राहिली पाहिजे. तर आज ती सुरुवात झालेली आहे. तशीच त्यांच्या चित्रपटांची वारीसुद्धा सुरू राहील आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा एक वारकरी म्हणून, कलाकार म्हणून त्याच्यामध्ये निश्चितपणानं झेंडा घेऊन सगळ्यात पुढे असेल. पायी शिर्डीला चालत गेलो आहे, पण मी वारी नाही केली आहे. वारी हा एक मोठा टप्पा आहे. महिनाभर तुम्ही चालत असता. बरं, तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिना दिवशी दरवेळेला काही ना काहीतरी नवीन घडतच असतं आणि खूप चांगली कामं घडत असतात. त्याच दृष्टिकोनातून एक नवा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या चित्रपटाचा मुहूर्त आज पार पडला आहे. चित्रपटाचं नाव आहे वारी आणि याच वारी चित्रपटातील एक गोड कलाकार माझ्यासोबत आहे. म्हणजे ह्या कलाकाराला पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटतं असा प्रणव रावराणे माझ्यासोबत आहे. प्रणव, काय सांगशील? आजचा दिवस खरंच खूप सुंदर असा आहे, महाराज स्वामींचा प्रकट दिन, आणि त्या दिवशी एक नवीन सुरुवात होते. अभिनय क्षेत्रामध्ये बोलण्यापेक्षा बोलून की तुझ्या यापर्यंतच्या करिअरमध्ये अजून एक शेरा लागणार आहे वारी चित्रपटाच्या नावाने. काय सांगशील एकंदरीत? एक तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अगदी म्हणजे हे बोलायचं म्हणून नाही, पण तुम्ही सगळेच जण म्हणजे आपले पत्रकार मित्र जे आहेत, मला असं वाटतं आपण नेहमी भेटतच असतो. परंतु गुढीपाडवा म्हणजे कालच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आज पहिलाच दिवस आहे आणि आपण सगळेजण भेटतो आहोत. सो मला असं वाटतं हा सुद्धा एक योग आहे की नवीन वर्षात आपली मित्रमंडळी भेटत राहिली पाहिजे. तर आज ती सुरुवात झालेली आहे. तर सगळे हे पत्रकार वर्षभर भेटत राहतील. मला अशा काय म्हणूया ना की शुभेच्छा मी स्वतःलाच देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि या निमित्तानं आज नवीन सिनेमाचा मुहूर्त झालेला आहे. नवीन वर्षातला हा पहिला सिनेमा आहे माझा, असं म्हणायला हरकत नाही. नितीन कांबळेंबरोबरचा हा माझा दुसरा सिनेमा आहे. जिलेबीमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं आणि आपल्याला नेहमी वाटत राहतं की आपलं काम कसं झालं आहे. तर मला असं वाटतं पुन्हा एकदा त्यांनी जर रिपीट केलं असेल तर कदाचित त्यातलं काम चांगलं माझं झालं असावं. आणि ही जी वारी जी वर्षानुवर्ष अखंड सुरू असते, तशीच त्यांच्या चित्रपटांची वारीसुद्धा सुरू राहील आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा एक वारकरी म्हणून, कलाकार म्हणून त्याच्यामध्ये निश्चितपणानं झेंडा घेऊन सगळ्यात पुढे असेल. नक्कीच आम्हाला ते बघायला सुद्धा आवडेल, कारण का ना ह्या आधी नितीन सरांसोबतचं तुझं काम, जिलबीमधलं काम खरंच खूप उल्लेखनीय होतं. जसं तू बोलास की त्यांना काहीतरी वाटलं म्हणून मी पुन्हा त्यांच्यासोबत आहे. म्हणजे असं बोलतो ना की कलाकाराला ना हेच पाहिजे असते की ज्या दिग्दर्शकासोबत आपण काम करतोय तोच दिग्दर्शक आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा आपल्याला बोलवतोय. चित्रपटाचं नाव आहे वारी. किती जवळ आहे प्रणव रावरेसाठी वारी? आणि वारी नाव ऐकलं ना की विठ्ठल रखुमाई आपल्यासोबत असतात. काय सांगशील एकंदरीत वारीच्या संदर्भात? मी खरं सांगायचं ना तर मी वारीला आत्तापर्यंत कधी गेलो नाही आहे. ह्या वर्षी मला गेल्या वर्षीची वारी झाली आत्ता, तर त्या वारीला जाण्याचा योग होता पण तो जुळून नाही आला. मी थोडं व्यस्त होतो त्याच्यामुळे. पण जी लोकं वारीला जाऊन येतात त्यांच्याबद्दल मला प्रचंड कुतूहल असतं आणि काय होतं तिकडे, काय होतं. कारण कसं होतं ना, मी पायी शिर्डीला चालत गेलो आहे, पण मी वारी नाही केली आहे. वारी हा एक मोठा टप्पा आहे. महिनाभर तुम्ही चालत असता आणि वारीत येणारे लोक इतकी काय म्हणूया ना की इतकी वेगवेगळी लोकं असतात तिकडे येणारी आणि अतिशय साधी सरळ मार्गी लोकं असतात की जी लोकं पैसे न घेता सुद्धा वारीमध्ये येतात आणि ती अखंड वारी ते लोकं चालत जातात आणि त्यानंतर त्यांना होणारा विठुरायाला पाहून होणारा आनंद. मला असं वाटतं वारी ही गोष्ट जी आहे, जर एखादा आपल्यासारखा शहरातला माणूस वारीला जाऊन आला तर त्याचं अख्खं आयुष्य बदलतं असं म्हणतात. मला असं वाटतं की ही वारीची गंमत आहे. इतकं चालल्यानंतर आपल्या विठुरायाचं दर्शन घेणं, मला असं वाटतं मिळणं आणि त्यानंतर त्यांना होणारा आनंद. मला असं वाटतं कलाकाराचं पण असंच असतं. कलाकारसुद्धा एखादा सिनेमा, चित्रपट किंवा त्याची कलाकृती करण्यासाठी सातत्यानं चालत असतो, प्रयत्न करत असतो. त्याला असंख्य त्याच्यामध्ये गोष्टी येत असतात, पण त्याच्यावरती मात करत तो चाललेला असतो आणि त्याचा विठ्ठल म्हणजे त्याचा सिनेमा ज्यावेळी त्याला दिसतो आणि तो ज्या वेळेला प्रेक्षकांना आवडतो, मला असं वाटतं खऱ्या अर्थानं त्या दिवशी त्याला जो आनंदाचा क्षण मिळालेला असतो, हे सांगण्यासाठी शब्दच कमी पडतील मला असं वाटतं. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास इथे थांबतो. मुहूर्त फक्त संपन्न झाला आहे. अजून खूप मोठा प्रवास, वारीसारखा प्रवास तुम्हाला सुद्धा पार करायचा आहे. आम्ही तर सोबत असणारच आहोत. आम्हाला सुद्धा बघायला आवडेल काय नाविन्य असणार आहे या वारीमध्ये. तोपर्यंत तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच मित्रा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. जो
कि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.